अरे हे काय आहे? मी ठीक आहे. अजिबात उत्साहामध्ये आवरावरी करत नाही आहात तुम्ही. आणि मला माहिती आहे तुम्हाला रात्री नीट झोप लागली नाहीये, हो ना? आता सारखं सारखं अर्पिताचाच विचार डोक्यात येतोय माझ्या. मला तर वाटतं ना त्यांचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू होईल. अहो पण तरी राजवाडे, आपण नेहमी चांगली बाजू बघावी की नाही? मग अर्पिता ताई आता सुखाने संसार करणार आहेत, यासाठी तर खुश व्हायला हवं ना आपण. अगदी बरोबर बोलते स्वानंदी. सॉरी, म्हणजे तुमची सकाळ डिस्टर्ब नव्हती करायची मला. असं काय बोलतेस काकू? ये आत ये. अरे म्हणजे मला राहवलं नाही रे, वाटलं तू अस्वस्थ असशील म्हणून मी आले. तुला कसं कळतं काकू? तुला जन्म दिला नसला ना तरी आई आहे मी तुझी. मोठा मुलगा आहेस तू माझा, आणि त्यामुळे मुलाच्या मनातलं, मुलाची अस्वस्थता आईला नाही कळणार तर अजून कोणाला कळणार? एक ऐकशील का? 10 ऐकेत. सांग. समर, काल तू अर्पिताला मारलंस? नाही, त्यासाठी मी खरंच सॉरी. मी नाही 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 नाही, तिला मारलंस ते अगदी योग्य केलंस. आजकाल खूप उद्धटासारखं वागायला लागली होती. तिला तेच हवं होतं, तीच शिक्षा हवी होती. पण मला माहिती आहे तू सतत त्याचा गिल्ट घेशील, म्हणून तुला हेच सांगायला आले की तुला माझी शपथ आहे, या आईची शपथ आहे, तू अजिबात त्या गोष्टीचा गिल्ट घेणार नाहीस. आता तू शपथ दिलीस म्हटल्यानंतर मी काय बोलू? तू आजपर्यंत खूप केलंयस माझ्या मुलांसाठी. स्वतःच्या मुलांसारखं जपलंस त्यांना. काल जे झालं ना, त्यानंतर मला खात्रीच पटली की माझ्यानंतर सुद्धा माझ्या मुलांना तू असं जपशील, त्यांना कधीही अंतर देणार नाहीस. आता हे काय डोक्यात आले काकू? काहीही होणार नाहीये तुला, कारण मी तुला काहीही होऊ देणार नाहीये. समजलं ना काकू? बस 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 बस, खूप झाली रडार. हे बघ, माझं मन सांगतंय की यानंतर आता आपल्या कुटुंबात सगळं चांगलंच होणार आहे. हा, बस आता डोळे पुसा, डोळे पुसा. तू म्हणतोस तसंच होईल. हो, सांग काय करावं लागेल? नाही नाही, तू नको करूस प्लीज, गोंधळच घालशील. आम्ही करतो काय करायचं ते, तू फक्त प्रेझेंट मॅम असं म्हणाला ये. अरे पण तुम्ही नक्की करणार आहात काय? आयडिया माझ्याकडे, सांग सांग. ऐका. कशी वाटली आयडिया? बेस्ट, कमाल. असं डोकं फक्त डार्लिंग तुझं चालू शकतं. कमाल आहेस तू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मस्का मारायची गरज नाहीये, मी करणार आहे. डार्लिंग. येस, मी लागते कामाला. येस येस. बाय 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 नव्या. बाय. किती हुशार आहे ना माझी बायको, कमाल आहे. हा ठीक आहे. ठीक आहे रे. आता एवढं तोंड भरून कौतुक करत होतास तिचं, आणि आता ठीक आहे रे. प्लॅन तर भारीच आहे रे, मला खूप आवडलाय. पण स्वानंदींना आवडेल ना? सगळं बघून स्माइल करण्याच्या ऐवजी त्यांनी तोंड पाडलं तर? नाही बघ, असं काहीही होणार नाही. अरे तू एवढे एफर्ट्स घेतोयस, एवढं सरप्राईज प्लॅन करतोयस, मग का तिचं तोंड पडेल? आवडेल तिला. काय ना, नवऱ्याने हे सगळं केलेलं आवडतं बायकोला. आणि तू प्रपोज केलं ते आवडलं होतं की नाही तिला? खूप. अरे मग हे पण आवडणार, 100% आवडणार. तू टेन्शनच नको घेऊस. आजी आजी. अरे काय सरप्राईज ग, कशी आहेस? मस्त. काय चाललंय काय? अगं ही चार्ली चॅप्लिनची फिल्म बघते, तुला माहिती का माझ्या बरोबर? नाही नाही, ऐक ऐक ऐक, आज आत्ता फिल्म नको, मला याच्यापेक्षा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ते बंद कर ना प्लीज. काय ग, म्हणजे ठीक आहे ना सगळं? हो सगळं ठीक आहे. समर आता व्यवस्थित सगळं शिकायला लागलाय. आमचा ठोंब्या कसला शिकतोय ग? म्हणजे स्वानंदी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर काय खरं नव्हतं त्या आमच्या पिंट्याच. अगं म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. म्हणजे हे बघ, समर आणि स्वानंदीचं प्रेम असं नवं नवं आहे की नाही? बरोबर बरोबर. आणि त्यात अर्पिताच्या बाबतीत स्वानंदीने जे केलं
त्यामुळे समरची विकेट गेलीये. काय म्हणतेस? म्हणजे काय बोलला का तुला तू? समरने स्वानंदीसाठी एक खास डेट प्लॅन केलीये घरात. रोमॅन्टिक रोमॅन्टिक अत्यंत रोमॅन्टिक. काय म्हणतेस काय तू? अरे माझा पिंट्या, म्हणजे आता मला पटलं की शिकतो शिकतो म्हणजे बायकोला वेळ द्यायची बुद्धी झाली आता त्याला. पण आजी, या सगळ्यात तुझं काम आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. तू मला ना फक्त सांग की आजीनं असा असा पदार्थ कसा तयार आहे? ठीक आहे ऐक, हे बघ, हे दोघं ते ऑकवर्ड होतात नाही का आसपास लोक असल्यावर, आणि त्यात घरात डेट म्हटल्यावर बाकीच्या लोकांमुळे ते थोडेसे असे लाजरे बुजरे होतील, आणि त्यात स्वानंदी ऑलरेडी एवढी लाजरी बुजरी हो आहे. ना. घरामध्ये सुष्मिता, अंशुमन आणि काकू ही 3 माणसं जर आसपास नसली ना तर बेटर होईल असं मला वाटतं. म्हणजे ते असले की नेहमी काहीतरी गडबड करतात ना ग. मला माहितीये ना मल्लिका कशी येते. सॉरी पिढी काय नको माणूस. मी बघते ना तिचं काय करायचं ते. तू बाकीच्या कामाला लाग. हं? नक्की ना? म्हणजे सुष्मिता, काकू आणि अंशुमन ते ऐन वेळेला जातील ना घराबाहेर. म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग कारण पाहिजे ग घरातून बाहेर पडायला. तू मला जबाबदारी दिलीस ना तर मी सगळं काही सांभाळून घे. तू काय काळजी करू नकोस ग. म्हणजे मिशन समर आणि स्वानंदी उत्तम पार पडणार आहे. आजी, तू जबाबदारी घेतलीस ना, माझं टेन्शनच गेलं. लव्ह यू ग. लव्ह यू टू ग.